प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की राकेशने मात्र आता जो काही फॅशन शोचा दुसरा राऊंड आहे, या दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आता उडवण्याचा प्लॅन केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याचा डोळा अर्णववरती आहे, ईश्वरीला मिळवण्यासाठी साम दाम दंड। आणि आता अर्णवला संपवण्याच्या नादामध्ये मात्र आता त्याने खूप जणांचा जीव धोक्यामध्ये आणलेला आहे। बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे आता ईश्वरीने सती सावित्रीच्या पूर्णपणे आता मात्र आपल्या या सगळ्यामध्ये इकडे तिने पणाला लावत, आपलं पुण्य पणाला लावत, काहीही झालं तरीही आता मात्र आपल्या म्हणजे नवऱ्याला वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यानंतर मात्र आता धमाका घडलाय आणि थोडक्यात सगळा प्रसंग निभावलाय। काय घडलंय, कसं घडलंय, इकडे आपण पाहतोय की सौदामिनीने अनेक जणांना पैसे देऊन सुद्धा आता तिला या सगळ्यामध्ये यश काही मिळत नाहीये। प्रत्येक पावलावरती मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण एक शिडी उचलत आता पुढे चाललेले आहेत। आणि हेच चालू असताना मात्र आता सौदामिनी आसरा घेते, तो म्हणजे इकडे आता स्वतः आता राजेशचा। कारण आत्तापर्यंत वल्लरी पाहिलं, आत्तापर्यंत मॅनेजरला पैसे देऊन पाहिले, पण कुणीच या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये हवे तो रिझल्ट काही द्यायला मागत नाहीये। आणि याच कारणास्तव मात्र आता तिने इकडे आधार घेतलाय, तो म्हणजे आता इकडे सगळ्यात महत्त्वाचा आता तो म्हणजे स्वतः राकेशचा। आणि ती राकेशला सांगायला लागते, बघ काहीही झालं तरी सुद्धा बाकी तू जे काही काम करू शकतोस ना, ते काम बाकी कुणीच करू शकत नाहीये। आणि त्याचसाठी मात्र आता मला तुझी गरज लागणार आहे। काहीही झालं तरी स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडला मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्णव आणि ईश्वरी जिंकले नाही पाहिजेत। यावरती मात्र आता राजेश सांगायला लागतो, जिंकले नाही पाहिजेत त्यापेक्षा मी आता त्या अर्णवला या जगातच ठेवणार नाहीये। यावरती ती सांगते, तुला जे काही करायचं ते कर, पण स्पर्धेच्या ठिकाणी मात्र कोणताही गोंधळ नको आहे, कारण तिकडे आम्ही सुद्धा सगळे असू। तुला जे काही करायचं आहे ते अर्णवच्या सोबत आता कर, आणि अर्णवच्या सोबत करून तू या सगळ्यामध्ये मात्र आता अर्णवला कशा पद्धतीने हरवू शकतोस ते आता तुझं तू बघ, असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे बरं। तोपर्यंत मात्र आता इकडे नम्रता हट्टाला पेटलेली आहे आणि नम्रता या सगळ्यामध्ये मात्र आता सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की तुम्ही मात्र आता स्वतःचा विचार करत नाहीयेत का बरं आपण जिंकायचं नाहीये। आपण सुद्धा जर का आता ही कॉम्पिटिशन जिंकलो तर हरकत काय आहे। यावरती मात्र आता तिला परत समजावत सांगत आहे, तो म्हणजे स्वतः सांगत आहे, तो म्हणजे आता आकाश। आणि आकाश म्हणतोय, तुझं काय चाललंय नम्रता, म्हणजे मला तर वाटतंय की तुला आता ही कॉम्पिटिशन सात्विक फॅशनसाठी जिंकण्यापेक्षा स्वतःच्या नावासाठी जिंकायची आहे। आणि त्यावरती ती सांगायला लागते, तुम्हाला जे समजायचं असेल ना ते समजा, पण मी या सगळ्यामध्ये ही कॉम्पिटिशन जिंकणार म्हणजे जिंकणार। यावरती तो म्हणतो, आता तुझा इगो बोलत आहे, ठीक आहे तुला जे काही वाटेल ते तू करायला मोकळी आहेस, असं म्हणत मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे ईश्वरी विचार करायला लागते। आणि ईश्वरी मात्र आता तिला दुसऱ्या राऊंडची शिर्केंनी कॉल केलाय। शिर्केंनी कॉल करून मात्र आता ईश्वरीला सांगितलेलं आहे की मॅडम, दुसऱ्या राऊंडसाठी आता मात्र तुम्हाला लवकरात लवकर थीम सांगण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही आता लवकरात लवकर प्रयत्न करायचे आहेत। यावरती मात्र आता तोपर्यंत फोन आलेला आहे, तो म्हणजे इकडे आता नम्रताला फोन आलाय की तुमची थीम काय असणार आहे किंवा काय करायचं आहे किंवा अजून जे काही करायचं आहे त्यासाठी सगळे आता इकडे सगळ्यांना कॉल फिरवण्यात आलेत। आणि ईश्वरी खूपच एक्सायटेड आहे आणि ईश्वरी आता अर्णवला सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा या राऊंडला मात्र आता अजून काहीतरी धमाका उडवायचा, हिस्ट्री घडवायची। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, काही चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा आपण हिस्ट्री या वेळेला घडवणार म्हणजे घडवणारच, असं म्हणत मात्र आता या दोघांचं ठरतं। आणि त्यानंतर ईश्वरी सांगायला लागते की लवकरात लवकर म्हणजे आता जर आपल्याला शक्य झालं ना तर या राऊंडला आपण आता म्हणजे आपल्या नादी कोण लागते किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये कोण अडकवण्याचा प्रयत्न करते याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे, जेणेकरून
जेणेकरून मात्र आता लवकरात लवकर या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुला जे काही करायचं असेल ते कर, पण या वेळेला मात्र आता तो गुन्हेगार शोधून काढल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये. म्हणजे मला माहिती आहे की सौदामिनी देशमुख हे करते, पण सौदामिनी देशमुखला आपल्या इथलं कोण मदत करते किंवा सौदामिनी देशमुखच्या पाठीशी कुणाचा वरदहस्त आहे हे जोपर्यंत काही कळत नाहीये तोपर्यंत मात्र आता गप्प बसायचं नाही. ह्या दोघांचं प्लॅनिंग ठरतं. पुढच्या राऊंड तर जिंकायचंच आहे, पण राऊंड जिंकण्याच्या सोबत आता खरा गुन्हेगार सुद्धा शोधून काढायचं हे या दोघांनी मात्र आता ठरवलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता राकेशने प्लॅनिंग केलंय. राकेश आता स्वतः बॉम्ब आता तयार करतो आणि त्यानंतर मात्र इकडे तो बॉम्ब इकडे अर्णवला मारण्यासाठी फोडण्याचा प्रयत्न करतोय. इकडे ईश्वरी निघालेली आहे आणि त्यामुळे ईश्वरी आता देवाकडे प्रार्थना करते, काहीही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे यावेळेला गडबड होऊ देऊ नकोस. आम्हाला या सगळ्यामध्ये यश दे आणि आता कोणत्याही पद्धतीने कोणताही जो मागच्या वेळेला प्रसंग आला तो ओढावून देऊ नकोस. बरं, इतकंच सुद्धा आम्हाला पाहिजे, ते म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा हा जो काही प्रसंग ओढावलाय ना तो प्रसंग मात्र आता कुणामुळे ओढावलाय याचं सत्य कळलं पाहिजे. इकडे तोपर्यंत मात्र आता राजेशने बॉम्ब तयार केलाय आणि अर्णव, तू आता काही वाचत नाहीयेस. आता तुझ्या आता सभेला भेटू आम्ही, शोक सभेला आपण आता भेटूया आणि काहीही झालं तरी सुद्धा माझ्या इंदोरी जिलबीला मी आता माझ्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाहीये. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र माझी इंदोरी जिलबीपासून मी लांब राहू शकत नाहीये, असं म्हणत त्यांनी आता बॉम्ब तयार केलाय. झालंय दुसऱ्या दिवशी आता हे दोघं जण निघालेले आहेत, ते म्हणजे आता कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. ज्या वेळेला दोघं जण कॉम्पिटिशनच्या ठिकाणी निघालेत त्यावेळेला अर्णव म्हणतो, खरं सांगायचं तर काहीही झालं तरी तुझ्याशिवाय मी ही स्पर्धा जिंकू शकलो नसतो किंवा यापुढे सुद्धा मी तुझ्याशिवाय ही स्पर्धा जिंकू शकत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू माझी प्रेरणा आहेस आणि माझी प्रेरणा मात्र आता इकडे माझ्यासोबत मला नेहमीच हवी आहे, असं म्हणत अर्णव ईश्वरी रोमॅन्टिक झालेत. ईश्वरी, ठीक आहे, एवढं पण लाडात येऊ नका, चला लवकरात लवकर चला, आपल्याला उशीर होतो आहे आणि यावेळेला तरी आता माझं म्हणणं ऐका, जे मी काही सांगेन तेच म्हणणं ऐका. यावरती तो म्हणतो, माझ्याकडे काही ऑप्शन आहे का, मी तर तुझंच म्हणणं ऐकत आहे. झालंय इकडे आता राजेशने त्या माणसाला पैसे दिलेत, गुंडाला म्हणजे त्या हवालदाराला पैसे दिलेत आणि हवालदाराला सांगायला लागतो, हे बघ मी इथून बाहेर पडलोय किंवा आता मी या सगळ्यामध्ये म्हणजे काहीही झालं तरी आता परत आलोय, तोपर्यंत मात्र आता मी इथून गायब आहे हे सत्य कुणाच्याही लक्षामध्ये यायला नको. काहीही झालं तरी सुद्धा माझं सत्य फुटायला नको आहे. यावरती हवालदार म्हणतो, हो मी जे करता येईल ते करेन, पण तुम्ही लवकरात लवकर परत येण्याचा मात्र आता प्रयत्न करा. नाहीतर आता जर कुणी इकडे ऑफिसर वगैरे आले आणि त्यांनी जर का हे सगळं पाहिलं तर मात्र मी काही करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, चिंता करू नकोस, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर येण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. असं म्हणत मात्र आता इकडे निघालेला आहे तो म्हणजे राजेश त्या फॅशन शोच्या इथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी मात्र या सगळ्यामध्ये दोघं जण म्हणजे पुढच्या राऊंडची तयारी करत आहेत. राऊंड मात्र आता जजेस बदलले गेलेले आहेत, कारण मागच्या वेळेला जजेसने पार्शलिटी केल्यामुळे मात्र आता इकडे सगळ्या आयोजकांकडून आता निर्णय आलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा यावेळेला मात्र आता त्या जजेसना बदलण्यात यावं आणि हेच आता करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र अर्णव ज्या वेळेला येतो आणि त्यावेळेला अर्णवला मात्र आता पुन्हा एकदा आव्हानात्मकच राऊंडसाठी समोर जावं लागतंय आणि त्यामुळे अर्णव चिडलाय. प्रत्येक वेळेला मात्र आता जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं आम्हालाच मागच्या वेळेला चिंध्या आल्या होत्या आणि यावेळेला सुद्धा आता यावरती ईश्वरी सांगते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण आता मात करायचा आणि हा राऊंड जिंकायचा म्हणजे जिंकायचा. झालं हे सगळं झाल्यावरती मात्र आता कॉम्पिटिशन सुरू झाल्यावरती मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये इकडे राकेश आलेला आहे. राकेश आल्यावरती त्यांनी आता इकडे ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी या दोघांना हेरलंय आणि अर्णवला मारण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मात्र ईश्वरीचं राकेशकडे लक्ष गेलेलं आहे आणि राकेशकडे लक्ष गेल्यावरती मात्र आता ईश्वरी या सगळ्यामध्ये पेटून उठले आणि तू इथे कसा काय. त्याच वेळेला ईश्वरीने आपल्याला पाहिलंय म्हटल्यावरती मात्र आता त्याच्या हातामध्ये कोणताही पर्याय राहिलेला नाहीये. साम दाम दंड भेद सगळं करून आता अर्णवला संपवायचं म्हणजे संपवायचं.
म्हणून तो अर्णवच्या दिशेने मात्र आता हातामधला ते फेकण्यासाठी आलेला असताना ईश्वरीने मात्र आता त्याच्या हातामधला जी वस्तू आहे ती वस्तू त्याच्याच अंगावरती फेकलेली आहे. इकडे एका साईडला तो घाबरलाय आणि हातामधली वस्तू फेकून दिले. वस्तू फेकून दिल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच मात्र तो आता खाली पडलाय आणि आता तिकडे मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सगळेजण आजूबाजूला पळालेत, पण ईश्वरीने अर्णवचा जीव मात्र वाचवला.